मार्जिनलायझेशन मीन्स काय तर डिवायडेशन और सीमांतीकरण. त्याच्यात काय सांगितलेलं तर जे डिवायडेशन झालेलं आहे किंवा जे डिवायडेशन होते त्याच्यामुळे काय होतं तर जे पर्सन डिवायडेशन झाल्यामुळे त्यांचं जे सोशिओ कल्चर आहे, सोशिओ कल्चर कॉन्टेक्स्ट आहे त्याच्यावरती इफेक्ट प्रोड्यूस होतोय. आणि त्याचं जे बिहेवियर आहे ते बिहेवियर मध्ये पण त्या पर्सनच्या चेंजेस ऑकर होत आहेत. आणि त्या पर्सनचा बिहेवियर कसा होतोय तर त्या मार्जिनलायझेशन मुळे डेव्हियंट किंवा क्रिमिनल बिहेवियर त्या पर्सन मध्ये ऑकर होते ड्यू टू ड्रग अब्यूज फ्रॉम द रिझन ऑफ ए मार्जिनलायझेशन. जे पर्सनचं मार्जिनलायझेशन झालेलं किंवा डिवायडेशन झालेलं आहे त्या पर्सन जर कंटिन्युअसली ड्रग अब्यूज करत असेल तर इनडायरेक्टली और डायरेक्ट वेने त्याचा सोशिओ कल्चर कॉन्टेक्ट जो आहे त्याच्यावरती इफेक्ट प्रोड्यूस होतोय किंवा नॉर्मल लेवलवरती किंवा मार्जिनल डेव्हियंट त्या पर्सन मध्ये प्रोड्यूस होतोय किंवा क्रिमिनल बिहेवियर त्या पर्सनचा होतोय. देन प्रोसेस ऑफ ए marginalia apply to the behavior of the government and communities as well as peoples. आणि जी मार्जिनलायझेशन आहेत त्याच्यामुळे काय होतंय तर जे त्या पर्सनचं जे बिहेवियर आहे म्हणजे गव्हर्नमेंटचं जे बिहेवियर आहे किंवा जे कम्युनिटी पीपलचं जे बिहेवियर आहे त्याच्यामध्ये काय होतंय त्याचा इफेक्ट प्रोड्यूस होतोय किंवा ते मार्जिनली काय होतंय अप्लाय होतंय त्याचं बिहेवियर जे आहे त्या प्रोसेसचं मार्जिनली प्रोसेसचं जे बिहेवियर आहे सीमांतरीकरणचं जे बिहेवियर आहे त्याचं काय होतं गव्हर्नमेंट थ्रू कम्युनिटी किंवा गव्हर्नमेंट वरती काय होतं त्याचा इफेक्ट प्रोड्यूस होते. लार्ज नंबर ऑफ ए पीपल आर मायग्रेटिंग फ्रॉम द रुरल टू अर्बन एरिया क्रिएटिंग shanty towns where serious health and education problem are bred. Young people especially are volunteers to abuse, especially abuse of a cheap solvent, volatile substance and margina. म्हणजे जे लार्ज नंबर ऑफ पीपल म्हणजे ज्यावेळी डिवायडेशन होतंय त्यावेळी काय होतं तर जे रुरल एरियातले जे पर्सन्स आहेत ते काय होतात मायग्रेट होतात आणि अर्बन एरियामध्ये जातात. कशासाठी तर क्रिएटिंग शॅन्टी टाउन आणि तिथं अर्बन एरियामध्ये ते मायग्रेट झाल्याच्या नंतर तिथं काय करतात शॅन्टी तिथं टाउन प्रोड्यूस करतात किंवा क्रिएट करतात आणि त्याचा जो इफेक्ट आहे तो सिरियस इफेक्ट प्रोड्यूस होतो त्यांच्या हेल्थ वरती. त्यांचं जे त्या पर्सनचं जे एज्युकेशन आहे त्या एज्युकेशन रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती त्यांचा इफेक्ट प्रोड्यूस होतो आणि त्याच्यामुळे काय होतं तर जे सॉल्व्हंट्स आहेत किंवा जे ड्रग अब्यूज करण्याचं जे क्वांटिटी आहे ती काय होती त्या यंग पीपल मध्ये इन्क्रीज होते. देन ड्रग अब्यूज मे ऑदर क्रिमिनल बिहेवियर प्रेसिड्स ड्रग अब्यूज. म्हणजे जे पर्सन्स मायग्रेशन मुळे ड्रग अब्यूज करतायत त्यांच्यात काय होतंय क्रिमिनल बिहेवियर प्रोड्यूस होतोय ड्यू टू ड्रग अब्यूज कंडिशन. Drug related to crime, terrorism cause the instability and police court and prisons. आणि जे पर्सन ड्रग अब्यूज करतायत किंवा रेग्युलर ड्रग अब्यूज करतायत त्या पर्सन मध्ये काय होतं क्राईमचं जी लेवल आहे ती इन्क्रीज होते. त्याच्यामुळे काय होतं जे पोलीस कोर्ट अँड प्रिझन्स जे आहे ते काय होतंय त्याच्यात इन्स्टेबिलिटी कॉज होते किंवा त्यांच्यात ते जे आहे पोलीस कोर्ट आणि प्रिझन्सची जी लेवल आहे ती काय होते तर इन्क्रीज होते ड्यू टू क्राईम्स. देन सुसाइडल बिहेवियर ड्यू टू ड्रग अब्यूज. सुसाइडल बिहेवियर्स ड्यू टू ड्रग अब्यूज मध्ये काय तर the university student of the today are professional of the tomorrow. During the stay in the university they experience several state factors. म्हणजे जे युनिव्हर्सिटी स्टुडंट्स आहेत त्या युनिव्हर्सिटी स्टुडंट म्हणजे जे प्रोफेशनल स्टुडंट्स आहेत त्यांना जे एक्सपिरियन्स आहे किंवा जे स्ट्रेस फॅक्टर आहे त्याच्यामुळे त्यांच्यात जे सुसाइडल बिहेवियर आहे ते काय होते तर इन्क्रीज होते किंवा जे सुसाइडल बिहेवियर्स आहेत त्या जे स्ट्रेस इन्क्रीज होते आणि स्ट्रेस इन्क्रीज झाल्यामुळे ते काय करतात ड्रग अब्यूज करतात आणि त्या ड्रग अब्यूज मध्ये काय होतं तर
त्यांची फायनान्शियल किंवा सोशल एन्व्हायरमेंट आहे त्याच्यात डिफिकल्टी प्रोड्यूस होतात आणि ते पर्सन सुसाईड करतात किंवा त्यांच्या ते सुसाईडची जी कंडिशन आहे ती सुसाइडल बिहेवियर तिथे काय करतात ऑब्झर्व होते किंवा शो करतात, ते सुसाईड करतात. द स्ट्रेस the stresses can be consequence in the term of a reduced mental well-being. This cause the physiological distress. आणि जे पर्सन्स आहेत ज्या पर्सन मध्ये स्ट्रेस इन्क्रीज होते किंवा जे युनिव्हर्सिटी स्टुडंट्स आहेत त्यांचा जर स्ट्रेस इन्क्रीज झाला, मेंटली जर ते पर्सन्स वेल नसतील आणि त्यांचा स्ट्रेस जर इन्क्रीज झाला तर ते पर्सन फिजिओलॉजिकल डिस्ट्रेस मध्ये किंवा जे मेंटल कंडिशन आहे त्याच्यामध्ये काय होत आहेत कॅरी होत आहेत किंवा त्यांच्यावरती ती फिजिओलॉजिकल कंडिशन जी आहे ती कॉज होते. सुसाइड इज द मोस्ट सेव्हर फॉर्म अँड बिहेवियरल expression of the physiological distress and the serious public health concerns. आणि जे पर्सन ज्या पर्सनच्या हेल्थ वरती किंवा ज्या पर्सनला पर्सनचं जे बिहेवियर आहे किंवा ज्या पर्सनच्या हेल्थ वरती फिजिओलॉजिकल डिस्ट्रेस शो होतोय किंवा त्या पर्सन मध्ये काय होतंय तर सुसाइडल कंडिशन्स किंवा सुसाइडल कंडिशन ज्या आहेत त्या काय होत आहेत एक्सप्रेस होत आहेत आणि त्याचा पब्लिक हेल्थ वरती काय होतंय सिरियस प्रॉब्लेम काय होतोय कॉज होतोय. द strongest risky factor of a suicidal behavior in a university student include the physiological distress or the depression, low social support and affective dysregulation, alcohol use disorder, etc. Ragging in a university campus is also contributory factor. आणि जे सुसाइडल बिहेवियर आहे सुसाइडल बिहेवियर थ्रू जे युनिव्हर्सिटी स्टुडंट्स आहेत किंवा युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट आहेत त्यांच्यावरती काय एक रिस्की फॅक्टर स्ट्रॉंगेस्ट रिस्की फॅक्टर कॉज होते. ते जे पर्सन्स आहेत त्या पर्सन मध्ये काय फिजिओलॉजिकल डिस्ट्रेस किंवा फिजिओलॉजिकल डिप्रेशन कॉज होते आणि त्यांची जी सोशल सपोर्ट सिस्टीम आहे ती काय होते लो होते आणि त्याच्यामुळे काय होतात तर ते पर्सन जे आहेत ते काय करतायत रेग्युलर अल्कोहोलचा यूज करतायत आणि त्याच्या थ्रू काय होत आहे जे युनिव्हर्सिटी लेवलचे कॅम्पस आहेत त्याच्यामध्ये रॅगिंग फॅक्टर काय केलं काय होतोय कॉन्ट्रीब्युट होतोय. नेक्स्ट आहे रोल ऑफ ए फार्मासिस्ट इन प्रिव्हेंटिव्ह केअर. म्हणजे फार्मासिस्टचा काय रोल आहे प्रिव्हेंटिव्ह केअर मध्ये. फार्मासिस्ट हॅव द टॉप inform this role on the field of an educational institute have trained student for the performing these activity. फार्मासिस्टचा काय रोल आहे तर एज्युकेशन रिलेटेड किंवा जे ड्रग अब्यूज करतायत किंवा प्रिव्हेंटिव्ह केअर मध्ये काय रोल आहे तर जे पर्सन्स कंटिन्युअसली ड्रग अब्यूज करतात किंवा जे एज्युकेशनल स्टुडंट्स आहेत त्या पर्सनला एज्युकेशन रिलेटेड अवेअरनेस प्रोड्यूस करणं किंवा त्यांच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत एज्युकेशन रिलेटेड किंवा त्यांच्या फील्ड रिलेटेड ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्या रिलेटेड अवेअर करणं हे काय आहे तर फार्मासिस्टचा रोल आहे. ट्रेनिंग ऑफ ए नेसेसरी स्किल इजर इलिटर टीचर स्टुडंट अँड प्रॅक्टिसिंग फार्मासिस्ट. आणि जे टीचर्स आहेत किंवा स्टुडंट्स आहेत किंवा जे प्रॅक्टिस करणारे फार्मासिस्ट आहेत त्यांना नेसेसरी स्किल किंवा जी नेसेसरी ट्रेनिंग आहे प्रिव्हेंटिव्ह केअर रिलेटेड ती ट्रेनिंग प्रोग्राम काय करायचे त्या फार्मासिस्टनं दिले पाहिजेत. फॉर इन्फेक्शियस डिसीज लाईफ सायकल्स अँड इन्फेक्टिव्ह ऑर्गॅनिझम इज टू बी अंडर प्रॉपरली. आणि जे इन्फेक्शियस डिसीजेस आहेत त्याच्यानंतर जे लाईफ सायकल्स आहेत ह्युमनच्या किंवा इन्फेक्टिव्ह ऑर्गॅनिझमच्या ज्या लाईफ सायकल्स आहेत त्याला कशा पद्धतीने कंट्रोल करायचे ह्याच्या रिलेटेड पण त्या फार्मासिस्टनं अवेअरनेस किंवा याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन पण त्या पर्सनला त्यानं प्रॉपरली दिली पाहिजे. देन ॲडिक्वेट मेजर टू द लिमिट स्प्रेड ऑफ द इन्फेक्शन शुड बी प्रॅक्टिस. इन्व्हॉल्वमेंट ऑफ ए लोकल पॉप्युलेशन ॲडिक्वेट सॅनिटेशन हॅज बीन प्रोव्हाइड. म्हणजे जे सॅनिटरी कंडिशन्स आहेत किंवा सॅनिटायझेशन
कशा पद्धतीने केलं पाहिजे किंवा आपण आपली हायजिनिक कंडिशन कशी आपण मेंटेन केली पाहिजे ह्याच्या रिलेटेड पण इन्फॉर्मेशन फार्मासिस्टने त्या पर्सनला दिली पाहिजे ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनायझेशन करून. त्याच्यानंतर जे इन्फेक्शन्स आहेत किंवा जे लॅक ऑफ इन्फेक्शियस डिसीज प्रोड्यूस होत आहेत त्या डिसीज रिलेटेड पण त्यानं इन्फॉर्मेशन त्या पर्सनला किंवा ते जे सोसायटी मधील पर्सन्स आहेत त्या पर्सनला दिली पाहिजे. देन प्रायमरी सपोर्ट्स लाईक द rehydration in acute diarrhea should be provided at the dorm place and training mother appropriately. आणि जे प्रायमरी रिहायड्रेशन जे आहे रिहायड्रेशन किंवा जे डायरिया प्रोड्यूस होतोय त्याच्या रिलेटेड पण त्या पर्सननं किंवा तो जो फार्मासिस्ट आहे त्यानं ट्रेनिंग प्रोग्राम दिले पाहिजेत त्या मदरला किंवा जो ज्या प्लेस मध्ये ते डायरिया रिलेटेड कंडिशन ऑकर होतात त्या प्लेस मध्ये त्या पर्सननं किंवा त्या फार्मासिस्टनं ट्रेनिंग प्रोग्राम त्या मदरला अप्रोप्रिएट केले पाहिजेत. Then next I have vector like mosquito have been controlled by the affordable alternative like the specific fish and guppy in a place of a unhygienic water storage. आणि जे वेक्टर्स डिसीजेस आहेत किंवा जे वेक्टर्स आहेत मॉस्किटोज आहेत त्याचं जर एक्सेसिव्ह इन्क्रीज होत असेल किंवा जे मॉस्किटो थ्रू जे डिसीजेस कॉज होत आहेत किंवा अनहायजेनिक वॉटर जर एखाद्या एरियामध्ये असेल एखाद्या प्लेस मध्ये असेल तर तिथं जे फिशेस आहेत त्या लाईक फॉर एक्झाम्पल गप्पी फिश जे आहेत त्याचं अल्टरनेटिव्ह किंवा त्या अनहायजेनिक वॉटर मध्ये त्या गप्पी फिशचं प्लेसमेंट करण्याचा जो इन्फॉर्मेशन आहे ती पण त्या फार्मासिस्टनं त्या पर्सनला किंवा त्या सोसायटीतील पर्सनला सर्क्युलेट केली पाहिजे. देन नेक्स्ट आहे guidelines. In that first one is a FIP guidelines. FIP guidelines मध्ये काय सांगितलेले आहे फार्मासिस्ट चं काय रोल आहे FIP guideline related. In that first one is a FIP guidelines. Pharmacists are the most accessible healthcare professional in the community. Pharmacist means काय तर pharmacist is the most accessible or important healthcare professional in community. Community मधला सगळ्यात important healthcare professional कोण असेल तर pharmacist आहे. As they are in a position to provide early detection of a chronic disease and to identify the unhealthy lifestyle. आणि त्यांना काय करायला पाहिजे जी इन्फॉर्मेशन आहे म्हणजे जे क्रोनिक डिसीजेस आहेत किंवा जी अनहेल्दी लाईफस्टाईल आहे त्याच्या रिलेटेड जे इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन त्यानं कम्युनिटीमध्ये प्रोव्हाइड केली पाहिजे. त्याच्यानंतर दे कॅन हेल्प पेशंट टू रिड्यूस द रिस्क बाय प्रिव्हेन्शन आर्ट काउन्सिलिंग व्हेन appropriate that weight and diet management and exercise and reduce smoking related किंवा weight आणि diet जे आहे त्याच्या मॅनेजमेंट रिलेटेड त्या पर्सनला काय केलं पाहिजे त्यानं काउन्सिलिंग केलं पाहिजे. जे सोसायटीतील पर्सन आहेत त्या पर्सनला त्या फार्मासिस्टनं काउन्सिलिंग केलं पाहिजे. Pharmacists are a community based knowledge resource that can help understanding dangers of a chronic diseases and important of the prevention. आणि जे कम्युनिटी मधील काही पर्सन जे आहेत ते पर्सन्स काही डेंजर क्रोनिक डिसीजेस रिलेटेड अवेअर असतील किंवा जे क्रोनिक डिसीजेस असतील त्याचं इम्पॉर्टंट म्हणजे त्याच्या प्रिव्हेन्शनचं जे इम्पॉर्टन्स आहे ते इम्पॉर्टन्स पण त्यानं त्या पर्सनला त्याच्या रिलेटेड नॉलेज दिली पाहिजे आणि त्याचं तो डिसीज कसा प्रिव्हेंट करायचा ह्याच्या रिलेटेड त्या पर्सनला अवेअर पण त्या पर्सननं केलं पाहिजे. राईट द लॉंग फॉर्म ऑफ FIP. FIP मीन्स फेलिन इन्फेक्शियस
failing infectious peritonitis. Failing infectious peritonitis. Then next आहे under the FIP guidelines, pharmacists work in other members of the healthcare team and can refer the patient chronic diseases related issue to them. आणि फार्मासिस्ट काय तर हेल्थ केअर प्रोफेशन आहे किंवा त्याची जी हेल्थ केअर टीम आहे त्याच्या थ्रू त्यानं काय केलं पाहिजे तर जे मेंबर्स आहेत जे मेंबर्स हेल्थ रिलेटेड इश्यू असेल त्यांना किंवा जे क्रोनिक डिसीजेस असतील त्याच्या रिलेटेड इश्यू असेल त्याच्या रिलेटेड त्यानं काही इन्फॉर्मेशन त्या पर्सनला प्रोव्हाइड केली पाहिजे. देन एनी फार्मासिस्ट आर trained in a physical assessment against the background. It is a recognized that throughout the courses chronic disease management the pharmacist is a invaluable asset, especially considering that treatment of a chronic disease often require long-term use of the medication, and therefore it is recommended that the pharmacist practitioner continuously improve the quality of their practices in the area. म्हणजे ज्या एरियामध्ये किंवा ज्या पर्सन मध्ये एखादा क्रोनिक डिसीज जर समजा एखाद्या पर्सन जर क्रोनिक डिसीज रिलेटेड अवेअर नसेल किंवा त्याच्या रिलेटेड त्याची जी फिजिकल असेसमेंट आहे त्या फिजिकल असेसमेंट रिलेटेड त्यांना इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली पाहिजे. त्याच्यानंतर जे मेडिसिन्स आहेत म्हणजे जे क्रोनिक डिसीजेस असतील त्याच्या ट्रीटमेंट मध्ये जे मेडिसिन्स तो इनटेक करत असेल त्या क्रोनिक डिसीजेसचे जे मेडिसिन्स असतील त्याच्या रिलेटेड त्याने इन्फॉर्मेशन त्या पर्सनला दिली पाहिजे. त्याच्यानंतर त्याची जी कंडिशन असेल क्रोनिक डिसीजेसची ते कंडिशन रिलेटेड नॉलेज पण त्यानं काय केलं पाहिजे त्या पर्सनला किंवा त्या डिसीज रिलेटेड जे नॉलेज आहेत ते नॉलेज पण त्यांच्या जे फार्मासिस्ट हेल्थ केअर टीमचा जो ग्रुप आहे त्यांना त्या पर्सनला प्रोव्हाइड केला पाहिजे. Then providing health screening for such a chronic diseases as a hypercholesteremia, osteoporosis, diabetes and hypertension. आणि जे हायपरटेन्शन आहे हायपर कोलेस्टेरोमिया असेल किंवा जे डायबिटीजच्या कंडिशन्स आहेत त्याच्या रिलेटेड त्याने इन्फॉर्मेशन पण त्या पर्सनला प्रोव्हाइड केली पाहिजे फार्मासिस्टनं. देन ऍक्टिव्हली काउन्सिलिंग ऑन द अप्रोप्रिएट यूज ऑफ दी मेडिसिन्स. आणि ते जे क्रोनिक डिसीजेस आहेत त्या क्रोनिक डिसीजेसचं इनटेक करण्यासाठी किंवा क्रोनिक डिसीजेस प्रॉपरली यूज करण्यासाठी क्रोनिक डिसीजेस रिलेटेड जे मेडिसिन्स आहेत ते मेडिसिन्स प्रॉपरली यूज करण्यासाठी त्या पर्सनला त्यानं काउन्सिलिंग केलं पाहिजे. देन ऍडव्होकेटिंग लाईफस्टाईल चान्सेस that can prevent the chronic diseases and or improve the outcome of the medicinal therapy. आणि त्याची त्या पर्सनची म्हणजे ज्या पर्सनला तो क्रोनिक डिसीज आहे किंवा डायबिटीज आहे हायपर कोलेस्टेरोमिया आहे त्या पर्सनला त्यानं काउन्सिलिंग केलं पाहिजे त्या डिसीजच्या थेरपी रिलेटेड किंवा त्याच्या लाईफस्टाईल चेंजेस रिलेटेड त्यानं काय केलं पाहिजे ऍडव्होकेट केलं पाहिजे किंवा काउन्सिलिंग केलं पाहिजे. देन वर्किंग इन अ टीम विथ अदर हेल्थ केअर प्रोफेशनल टू ऑप्टिमाइज द आउटकम फ्रॉम द मेडिसिन्स. आणि जे हेल्थ केअर प्रोफेशन्स आहेत त्या हेल्थ केअर प्रोफेशन थ्रू त्यानं काय केलं पाहिजे तर हेल्थ केअर प्रोफेशन थ्रू त्यानं जे मेडिसिन्स आहेत त्या मेडिसिनचं वर्किंग असेल किंवा त्या मेडिसिनचा आउटकम जो आहे त्या क्रोनिक डिसीज वरती कशा वेनं ते वर्किंग करतायत ह्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन पण त्यानं त्या पर्सनला प्रोव्हाइड केली पाहिजे. देन नेक्स्ट गाईडलाईन आहे ASHP गाईडलाईन.
ASHP गाईडलाईन मीन्स काय, लॉंग फॉर्म काय आहे तर ASHP गाईडलाईन मीन्स काय तर अमेरिकन सोसायटी हेल्थ सिस्टीम फार्मासिस्ट. ASHP गाईडलाईन्स मीन्स काय तर अमेरिकन सोसायटी ऑफ ए हेल्थ सिस्टीम फार्मासिस्ट. त्याची गाईडलाईन काय आहे तर इन द फॉलोविंग आर द एक्झाम्पल्स ऑफ द active health system can be engaged to promote the public health. कुठले कुठले एक्झाम्पल्स आहेत जे पब्लिकची हेल्थ प्रमोट करते किंवा पब्लिकची हेल्थ प्रमोट करण्यासाठी एंगेज राहते किंवा वर्किंग करते. त्याच्यात कुठला काय रोल आहे फार्मासिस्टचा तर प्रोव्हाइडिंग द पॉप्युलेशन बेस्ट केअर. पॉप्युलेशन रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन काय पॉप्युलेशन रिलेटेड जी केअर आहे किंवा जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन पब्लिकला काय करायची आहे, प्रोव्हाइड करायची आहे. देन डेव्हलपिंग द डिसीज प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल प्रोग्राम. एखादा जो डिसीज असेल त्या डिसीज रिलेटेड कंट्रोलिंग प्रोग्राम काय करायचे आहेत, अरेंज करायचे आहेत किंवा तो जो डिसीज आहे तो डिसीज प्रिव्हेंट करण्यासाठी काही प्रोग्राम्स अरेंज करायचे आहेत. Then developing the health education policies and program within their institutions that address the needs of the patient, other healthcare professional, community leaders and the publics. आणि जे हेल्थ एज्युकेशन आहे पब्लिकला हेल्थ रिलेटेड एज्युकेशन प्रोव्हाइड करायचे, त्याच्या रिलेटेड जे प्रोग्राम्स असतील इन्स्टिट्यूट लेवलला किंवा एखाद्या प्रोफेशनल लेवलला किंवा एखादा लीडर अपॉइंट करून ते जे इन्स्टिट्यूट हेल्थ रिलेटेड जे प्रोग्राम्स आहेत किंवा जे पॉलिसी रिलेटेड जे प्रोग्राम्स आहेत ते प्रोग्राम्स पण काय करायचे आहेत, अरेंज करायचे आहेत. हे पण काय आहे तर ASHP गाईडलाईन अंडर फार्मसीचा रोल आहे. Then collaborating with the state and local authorities, including local and state health department and boards of the health to address the local and regional health care needs. आणि जे स्टेट लेवलचे किंवा लोकल ऑथॉरिटीज लेवलचं जे कोलॅबरेशन आहे किंवा त्याच्यातलं जे मिक्सिंग आहे हेल्थ रिलेटेड, त्याच्या रिलेटेड कुठले हजार्ड प्रोड्यूस होत आहेत किंवा त्या हजार्ड थ्रू कुठला इफेक्ट ह्युमन हेल्थ वरती प्रोड्यूस होतोय त्याच्या रिलेटेड जे इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन त्या पर्सनला प्रोव्हाइड करायची किंवा ते प्रोग्राम्स काय करायचे तर अरेंज करायचे. And then engaging in the population based research and initiating campaigning to the disseminate knowledge. आणि जे पॉप्युलेशन रिलेटेड जे नॉलेज आहे ते नॉलेज पण काय करायचंय त्या पर्सनला किंवा सोसायटीमध्ये काय करायचंय, प्रोव्हाइड करायचं आहे. Then statement of a ASHP on the pharmacist role in abuse, substance abuse, in that prevention as ASHP statement on the pharmacist role in a substance abuse prevention, education and assistance. त्याच्या रिलेटेड फार्मासिस्टचा काय रोल आहे ड्रग अब्यूजचं प्रिव्हेन्शन करण्यासाठी किंवा त्याच्या रिलेटेड एज्युकेशन प्रोव्हाइड करण्यासाठी काय रोल आहे तर इन दॅट फर्स्ट वन इज अ प्रिव्हेन्शन रिलेटेड काय रोल आहे तर participating in or contributing to the development of the substance abuse assistance program with healthcare organization.
म्हणजे जे हेल्थ केअर रिलेटेड किंवा ड्रग अब्यूज सबस्टन्स अब्यूज करतात जे पर्सन, त्याच्या रिलेटेड काही प्रोग्राम अरेंज करायचे आहेत आणि त्याच्यात पार्टिसिपेशन करायचं आहे किंवा कॉन्ट्रीब्युट करायचं आहे. इन दॅट काय रिटर्न सबस्टन्स अब्यूज पॉलिसीज. सबस्टन्स अब्यूज रिलेटेड कुठल्या पॉलिसीज आहेत ते तिथं इन्फॉर्म करायचं आहे. देन अँड एम्प्लॉय एज्युकेशन अँड अवेअरनेस प्रोग्राम. पर्सन किंवा ते जे एम्प्लॉईज आहेत तिथले त्यांना एज्युकेशन रिलेटेड अवेअर प्रोग्राम तिथं अरेंज करायचे आहेत. देन सुपरवायझर ट्रेनिंग प्रोग्राम, जे सुपरवायझर्स आहेत त्या सुपरवायझरला ट्रेनिंग प्रोग्राम तिथं अरेंज करायचे आहेत. देन एम्प्लॉय असिस्टन्स प्रोग्राम, असिस्टन्स प्रोग्राम तिथं काय करायचे आहेत अरेंज करायचे आहेत. देन for supporting systems such as a pharmacist recovery network in drug टेस्टिंग. आणि ड्रग टेस्टिंग मध्ये पण काय करायचं फार्मासिस्ट रिकव्हरी नेटवर्क रिलेटेड प्रोग्राम किंवा जी सिस्टीम आहे ती पण काय करायची तिथं प्रोड्यूस करायची आहे. देन next काय participating in the public substance abuse education and prevention program. जे सबस्टन्स अब्यूज रिलेटेड एज्युकेशन प्रोग्राम्स असतील किंवा प्रिव्हेन्शन प्रोग्राम्स असतील इन प्रायमरी और सेकंडरी स्कूल, कॉलेजेस, चर्च अँड अदर एरिया, तिथं जे प्रोग्राम्स अरेंज केले जातात त्या प्रोग्राम्स मध्ये काय करायचं पार्टिसिपेशन करायचं आहे. आणि जे ड्रगचा मिसयूज होतोय किंवा इलिगल वेने ड्रगचा यूज केला जातो त्याच्या रिलेटेड काय करायचंय इन्फॉर्मेशन तिथं प्रोव्हाइड करायची आहे. देन अपोजिंग द सेल ऑफ ए अल्कोहोल अँड टोबॅको प्रोडक्ट बाय फार्मासिस्ट. आणि जे अल्कोहोल असेल किंवा टोबॅको रिलेटेड जे सबस्टन्सेस आहेत त्याचं जे सेल होते त्याला काय करायचंय अपोज करायचं आहे. त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन पण काय करायची तिथं प्रोव्हाइड करायची आहे. Then education related देन एज्युकेशन रिलेटेड काय एज्युकेशन रिलेटेड कुठले स्टेटमेंट आहेत किंवा एज्युकेशन रिलेटेड कुठली इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते फार्मासिस्ट थ्रू तर इन दॅट प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन अँड रेफरल टू द such referral to the lives are affecting the affected groups appropriate to the need of the people by their own or another person substance abuse by the डिपेंडन्सी. जे सबस्टन्स अब्यूज करतात जे पर्सन सबस्टन्स अब्यूज करतात त्या पर्सनला काय करायचे तर सबस्टन्स अब्यूज रिलेटेड जी डिपेंडन्सी क्रिएट होते त्याच्या रिलेटेड गायडन्स तिथं काय करायचं प्रोव्हाइड करायचं किंवा त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन काय करायची आहे तिथं प्रोव्हाइड करायची आहे. देन प्रोव्हाइडिंग रिकमेंडेशन अबाउट appropriate use of a modern mood altering substances to the health care providers and public including those person recovering from the substances. म्हणजे त्यांना काय काही रिकमेंडेशन प्रोव्हाइड करायचे जे मूड अल्टरिंग सबस्टन्सेस असतील
ते मूड अल्टरिंग सबस्टन्सेस यूज करण्यासाठी काही रिकमेंडेशन्स तिथं प्रोव्हाइड करायचे आहेत, किंवा जे पब्लिक असतील किंवा जे रिकव्हरिंग सबस्टन्सेस असतील, पर्सन रिकव्हरिंग सबस्टन्सेस, ते सबस्टन्सेस त्यांना प्रोव्हाइड करायचे आहेत टू अवॉइड द ड्रग अब्यूज. देन fostering the development of a undergraduate and graduate college of a pharmacy curricula and pharmacy technique education on the topic of the substance abuse prevention and education and assistance. आणि जे एज्युकेशन रिलेटेड प्रोग्राम्स आहेत त्या एज्युकेशन रिलेटेड प्रोग्राम्स साठी किंवा जे सबस्टन्स अब्यूज आहे ते सबस्टन्स अब्यूज प्रिव्हेंट करण्यासाठी ते प्रोग्राम्स अरेंज करायचे आहेत, किंवा त्याच्या रिलेटेड जी गाईडलाईन आहे ती काय करायची तिथं प्रोव्हाइड करायची आहे. देन प्रोव्हाइडिंग सबस्टन्स अब्यूज एज्युकेशन टू द पर्सन्स. आणि जे सबस्टन्स अब्यूज रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे ती काय करायची सोसायटीमध्ये पर्सनला प्रोव्हाइड करायची आहे. जे अल्कोहोलचा अब्यूज केल्यामुळे जी रिस्क प्रोड्यूस होते त्या पर्सन मध्ये त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन किंवा त्याच्या रिलेटेड एज्युकेशन जे आहे ती इन्फॉर्मेशन त्या पर्सनला द्यायची आहे. देन सबस्टन्स अब्यूज स्टॉप करण्यासाठी किंवा प्रिव्हेंट करण्यासाठी कुठले कुठले मेथड्स आहेत किंवा त्याच्या रिलेटेड कुठल्या ट्रीटमेंट आहेत त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन पण त्या पर्सनला द्यायची आहे. लाईक डिटॉक्सिफिकेशन असेल किंवा जे एज्युकेशन असेल किंवा जे ऑदर आहेत फॅमिली काउन्सिलिंग जे असेल ते जे प्रोसेसेस आहेत किंवा ती जी ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट काय त्याच्या रिलेटेड काय करायचे त्या पर्सनला अवेअर करायचं आहे.